पुढचे आहेत राजगोपालाचारी चक्रवर्ती। 1879 ते 1972 ही त्यांची कारकीर्द होती। 1936 ते 1939 मध्ये ते मद्रासचे मुख्यमंत्री होते। स्वतंत्र भारताचे प्रथम व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल म्हणून त्यांनी 1948 ते 1950 मध्ये कार्य केले। स्वातंत्र्य पक्षाचे ते संस्थापक होते। पुढचे आहेत डॉक्टर राजेंद्र प्रसाद। 1884 ते 1963 ही त्यांची कारकीर्द होती। ते एक पक्के गांधीवादी होते। भारतीय घटना समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी 1946 ते 1950 कार्य केले। 1950 ते 1960 मध्ये ते भारतीय प्रजासत्ताकाचे प्रथम अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती म्हणून कार्य केले। पुढचे आहेत रामकृष्ण परमहंस। 1836 ते 1886 ही त्यांची कारकीर्द होती। ते कलकत्त्याच्या दक्षिणेश्वर काली मंदिराचे पुजारी होते। मानव सेवा हाच खरा धर्म या विचाराचे ते पुरस्कर्ते होते। त्यांचे विचार स्वामी विवेकानंदांनी जगभर पोहोचविले। पुढचे आहेत महादेव गोविंद रानडे। 1842 ते 1901 ही त्यांची कारकीर्द होती। ते एक थोर देशभक्त व समाज सुधारक होते। मुंबई उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीशपदी 1893 ते 1901 मध्ये कार्य केले। अ सेज इन इंडियन इकॉनॉमिक्स अँड राईज ऑफ दी मराठा पॉवरचे ते लेखक होते। पुढचे आहेत राजा राम मोहन राय। 1772 ते 1833 ही त्यांची कारकीर्द होती। ते बंगालमधील धार्मिक व सामाजिक सुधारक होते। 1817 मध्ये हिंदू कॉलेजच्या स्थापनेच्या वेळेस त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता। ब्राह्मो समाजाचे ते संस्थापक होते। मुघल सम्राटाकडून त्यांना राजा ही पदवी मिळाली होती। भारतीय प्रबोधनाचे ते जनक होते। पुढचे आहेत सय्यद अहमद खान। 1817 ते 1898 ही त्यांची कारकीर्द होती। 1857 मध्ये ब्रिटिशांप्रती त्यांनी निष्ठा प्रदर्शित केली होती। अलीगढ चळवळीचे ते जनक होते। पूर्णतः जातीयवाद दृष्टिकोन होता त्यांचा। मुस्लिम शिक्षणाचे कट्टर पुरस्कर्ते होते ते। पुढचे आहेत रवींद्रनाथ टागोर। 1861 ते 1941 ही त्यांची कारकीर्द होती। ते एक कवी व तत्त्वज्ञ होते। 1913 मध्ये साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळणारे ते पहिले भारतीय होते। 1921 मध्ये विश्व भारती विश्वविद्यालयाची त्यांनी स्थापना केली। जनगण मन हे राष्ट्रगीत जे आहे त्याची रचनाही यांनीच केली आहे। पुढचे आहेत तात्या टोपे। 1814 ते 1859 ही त्यांची कारकीर्द होती। त्यांचं पूर्ण नाव रामचंद्र पांडुरंगराव येवलेकर हे होते। 1857च्या स्वातंत्र्य युद्धातील ते महत्त्वपूर्ण सेनानी होते व नानासाहेबांचे मुख्य सेनापती। फितुरीमुळे पकडले गेले आणि त्यांना फाशी देण्यात आली। पुढचे आहेत बाळ गंगाधर टिळक। 1856 ते 1920 ही त्यांची कारकीर्द होती। ते एक निर्भय स्वातंत्र्य सेनानी होते। केसरी व मराठा या वृत्तपत्राचे ते संपादक होते। भारतीय असंतोषाचे जनक म्हणून त्यांना ओळखले जाते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच या घोषणेचे ते प्रवर्तक होते। पुढचे आहेत विद्यासागर ईश्वरचंद्र। 1820 ते 1891 ही त्यांची कारकीर्द होती। ते एक थोर संस्कृत विद्वान होते। कलकत्त्याच्या फोर्ट विल्यम कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते। बहुपत्नीत्वाच्या विरोधात आणि विधवा विवाहाच्या समर्थनात त्यांचं महनीय कार्य आहे। पुढचे आहेत स्वामी विवेकानंद। 1863 ते 1902 ही त्यांची कारकीर्द होती। वेदांचा सूक्ष्म अध्ययन। 1897 मध्ये रामकृष्ण मिशनची स्थापना, कर्मयोग, राजयोग, भक्तियोग सारख्या ग्रंथाची लेखक। 1893 मध्ये शिकागो येथे जागतिक धर्म संमेलनात भाग घेऊन हिंदू धर्मविचारांनी त्यांनी प्रभावित केले होते। हा व्हिडिओ आपल्या जुना व्हिडिओचा पार्ट 2 होता। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला अजून कुठल्या नवीन टॉपिकवर व्हिडिओ बघायला आवडेल हे कमेंट करून नक्की सांगा।